शहरात राहणाऱ्या एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार. घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे. एक मोठा भाऊ BCom झाला व एका कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला लागला. चिमणी हुशार म्हणून इंजिनिअरिंगला गेली. BE कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमध्येच तिला चांगलं 7 लाखाचं पॅकेज मिळालं व वयाच्या 22व्या वर्षी तिचा जॉब सुरू झाला. तिचे आई वडील भाऊ या तिघांच्या पगारांची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती. त्यामुळे साहजिकच अरमान सातवे आसमान तक पहुंच गए थे. आता तिच्यासाठी वर संशोधन सुरू झालं. मुलगा उच्च फॅमिलीतला, वेल सेटल्डच हवा, इंजिनिअरच हवा, IT किंवा सॉफ्टवेअरमधलाच हवा, या चाटीवर मुलं बघायला सुरुवात झाली. सुरुवातीलाच एक स्थळ आलं ते त्यांच्या अटींमध्ये फिट्ट बसणार होतं. मुलगा एकुलता एक IT इंजिनियर, 10 लाखाचं पॅकेज, देखणा, रुबाबदार व वेल सेटल्ड होता. आईवडील गावी राहणारे, भरपूर शेतीवाडी, म्हणजे त्याची पण अडचण नव्हती. पण मुलाचं वय होतं 28 तर मुलीचं वय होतं 23. वयामध्ये 5 वर्षाचं अंतर. चिमणीच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटलं व तिच्या मते मुलाच्या व मुलीच्या वयामध्ये 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त अंतर नको. तसेच आता तर सुरुवात केली आहे, मिळतील याहून चांगले असा विचार करून क्षमस्व म्हणून मुलाला नकार कळवण्यात आला. सुरुवातीलाच एवढं चांगलं स्थळ चालून आल्यावर व भरपूर चॉईस समोर दिसत असल्यामुळं अपेक्षा आणखीन वाढल्या. BE आहे, एवढा पगार आहे, तर मुलगा वेल एस्टॅब्लिश व तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा. नवऱ्याचं शिक्षण व पगार हे बायकोपेक्षा जास्त असलं पाहिजे असं चिमणीच्या आईला वाटू लागलं. मुलगा ME, MTech, MS किंवा PhD झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट लागू झाली. आता या कॅटेगरीतली बहुसंख्य मुलं वयानं जास्त, चष्मा लावणारी, टक्कल पडवत लागलेली अशी होती. जी सुयोग्य मुलं या कॅटेगरीत बसत होती त्यांच्याही काही अपेक्षा होत्या व त्यांना याहून उत्तम स्थळ चालून येत असल्यामुळे ते चिमणीला नापसंत करत. त्यामुळे जी मुलं चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुलं चिमणीला पसंत पडत नसत असा खेळ सुरू झाला. बघता बघता या खेळात 4-5 वर्षे गेली. चिमणीचं वय वाढत चाललेलं. त्यामुळे थोडं कॉम्प्रोमाइज करून BE चालेल अशी अट शिथिल करण्यात आली. पण 5-6 वर्षाच्या जॉबमध्ये चिमणीचं पॅकेज चांगलंच वाढलं होतं. सांगून येणाऱ्या मुलांचं पॅकेज त्यापेक्षा कमी होतं. चिमणीच्या आईच्या आईच्या चाटीत ती मुलं बसत नव्हती. बिझनेस करणारी व चिमणीपेक्षा जास्त कमावणारी मुलं सांगून आली. पण बिझनेस करत असल्यानं जॉईंट फॅमिली होती. मुलीच्या संसारात आईवडिलांची व बाकीच्यांची अडचण नको हा सुप्त हेतू म्हणत असल्याने नोकरीवालाच पाहिजे हे कारण सांगून नकार कळवण्यात आला. चिमणीचं वय 29 झालं आणि एक मोठा टर्निंग पॉईंट आला. चिमणीच्या भावाचं लग्न झालं. चिमणीलाही कंपनीत 6 महिने प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवलं. परत आल्यावर नाही म्हटलं तरी मिळत असलेला पगार, परदेशवारीमुळं आलेला मीपणा व ननंद भाऊजीच्या नात्यातील पूर्वापार चालत आलेले प्रेम यामुळे घरात रोज कटकटी सुरू झाल्या. त्यामुळे ती काही वर्षे पुन्हा परदेशी गेली. काही वर्षे गेली. आता चिमणी 33 वर्षाची झाली असून प्रौढ दिसू लागली आहे. वर संशोधन सुरूच आहे. पण आता समस्या अशी आहे की 35शीतील बहुतेक मुलं डायव्होर्स झालेली, काहीतरी प्रॉब्लेम असणारी किंवा वाईट व्यसनं असलेली आहेत. आता अटी बऱ्याच शिथिल झाल्यात. आता कोणताही मुलगा चालेल. BE ऐवजी MCA किंवा MCM असला तरी चालेल. त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही. पण स्टील देअर इज नो लक. आता चिमणीच्या आईवडिलांनी ज्योतिषांचे उंबरटे झिजवायला सुरुवात केली आहे. भरपूर पैसे खर्च करून सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चिमणीची पत्रिका दाखवून झाली आहे. प्रत्येक ज्योतिषांनी सांगितलेले उपाय, शांती व खडे वापरून झाले. बट स्टील देअर इज नो लक. चिमणीनं स्वतःचं लग्न स्वतः ठरवावं म्हणूनही स्वातंत्र्य देऊन झालं. पण लव्ह मॅरेज करण्याचं धाडस चिमणीत नाही. अजूनही चिमणीसाठी मुलं पाहणं चालूच आहे. आता चिमणी 40 वर्षाची झाली आहे. तिच्याजवळ स्वतःचं सुंदर घर, गाडी व भरपूर बँक बॅलन्स आहे. पण आयुष्य नाचलं आहे. काळजी करणारं कोणीही मायेचं माणूस जवळ नाही. हैराण झालं आहे आयुष्य. आता आई वडील पण वयोमानानुसार थकले. मुलीच्या संसारात सासूसरे नको म्हणणाऱ्या आईला सूनच सांभाळते. चिमणी एकटी पडली आहे. कोण चुकलं? चिमणीचे वडील की चिमणीची आई? अपेक्षा वाटींचा खेळ सध्या अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चालू आहे. विशेषतः उच्च शिक्षित कुटुंबामध्ये अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे. ज्यांना फक्त मुलीच आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं की आपण मुलींना आयुष्यभर पुरणार नाही. आपल्यानंतर तिला कोणाचाही आधार असणार नाही. यामुळं योग्य वयात लग्न होणं गरजेचं आहे. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.